हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वांद्रेतील राहत्या घरात अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला, हल्लेखोराकडून सैफच्या पाठीवर आणि मानेवर शस्त्रानं वार, सैफवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। सैफवर हल्ला करणारा आरोपी ताब्यात, थोड्याच वेळात वांद्रे पोलीस स्टेशनला आणणार। सैफला 2 गंभीर तर 2 छोट्या जखमा, सैफच्या मानेवर सर्जरी तर चाकूचा तुकडा बाहेर काढला, सध्या प्रकृती स्थिर, लीलावती रुग्णालयातील डॉक्टर्सची माहिती। सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, हल्ल्याप्रकरणी कसून चौकशी सुरू। वडिलांच्या भेटीसाठी सारा आणि इब्राहिमची लीलावती रुग्णालयात धाव, हल्ल्याच्या घटनेनंतर रुग्णालयात जाऊन विचारपूस। सैफवरील हल्ला म्हणजे मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळत असल्याचं लक्षण, मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, हल्ल्यावरून शरद पवारांची प्रतिक्रिया। सैफवरील हल्ला हा मोदींना धक्का, सैफनं मोदींची भेट घेतल्यानंतर त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, भेटीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। बारामतीतील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर सुळे आणि सुनेत्र पवारांमध्ये संवाद। पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरकडून 10 ते 12 गाड्यांचा चुराडा, अपघातात अनेक लोक जखमी। केंद्राकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीच्या महत्त्वाचा निर्णय।